मॅच कडे जिथे आखाडीची जोडी मैदानावरती देवा आणि बॅट्समन उतरतात मैदानावरती. महेंद्रा साईल 11 खऱ्या अर्थाने आंबे टीम. खऱ्या अर्थाने टीमचं नाव जे काळेश्वर क्रिकेट संघ आंबे आहे, मात्र इथे साईल 11 या संघाच्या माध्यमातून टीमला नाव दिले गेले. चला क्षेत्ररक्षक सेट करून घ्या. सागर फराट या टीमचे सर्वात सागर आणि अमोल हे दोन सिनियर खेळाडू या टीममध्ये, तसेच रुपेश भगत हे खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल. बाकी सगळे पांडवा 11चे काही नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. गणेश क्रिकेट संघ, जय गणेश क्रिकेट संघ बागड्याचा पाडा आपण पाहू शकतोय. च्या माध्यमातूनही आपण बघतोय या स्पर्धेमध्ये त्यांचा हा शेवटचा मॅच आहे. मॅच स्टार्ट करायचा आहे. पंच उतरा मैदानावरती. आपण बॅट्समन आपण पाहू शकतोय महेंद्र आणि देवा आघाडीची जोडी मैदानावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय साई 11 आंबे. जय काळेश्वर क्रिकेट संघ आंबे याच संघाचं नाव आहे, मात्र इथे आमच्या स्पर्धेचे ऑर्गनाइज उदयदादा पवार यांच्या मुलाचं नाव दिले या टीमला. सध्याच्या घडीला आपण बघू शकतोय आघाडीचा गोलंदाजी मार्कमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय सागर फराट. आमच्या समवेत 2-3 दिवस सतत आहेत ते. आजच्या दिवसामध्ये ड्रॉ केला जाईल. लगेच रेडी राहायचं आहे आपण. ऑन स्ट्राईक फलंदाज देवा तयार आहे. गेम ऑन. ग्रीन सिग्नल तर पंचांचा. आणि इथे पॅव्हलियन एंडकडून गोलंदाज, वेगवान गोलंदाज सागर तयार आहे. सागरचा पहिला चेंडू देवासाठी. पहिलाच फुलटॉस होता. समोर क्षेत्ररक्षक नाही. घरंगळ सीमारेषेवरची दूरवरची क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न नकार आहे. दुसऱ्या दाब्याला ऑन दी स्टिक चेंडूपैकी पाहायला मिळाली आपल्याला. पहिला चेंडू खराब फेकला होता सागरने ते, मात्र महेंद्राला डाव्या हाताचा खेळाडू आहे हा लेफ्ट हँडर. खूप चांगला खेळाडू आहे. क्षमता आहे या खेळाडूमध्ये. डावखोऱ्यात आता बॅट्समन आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं. ते बघताना आपण पॉवर प्लेचं षटक फेकताना आपण बघतोय गोलंदाज सागरला. पहिल्या चेंडूवरती आली आहे सिंगल. देवाने आपला अकाउंट खुला केला आहे. स्पर्धा आपण खूप चांगली पाहतोय. श्रीमंगळ चषक 2025 हे शानदार पर्व. उंच आलाय आणि समालोचन कक्षाला मानवंदन देणारा अगदी हा दर्जेदार षटकार. पडला का चेंडू? काय नवीन निकल लगेच. तर इथे समालोचन कक्षावरती जाऊन अटकलाय. तोपर्यंत दुसरा चेंडू घ्या. फटका पहिल्या चेंडूवरती महेंद्रने ठोकलाय. षटकार अगदी मिड विकेट मध्ये समालोचन कक्षामध्ये आपण बघितलं गेला षटकाराने इथे मात्र स्वतःचा अकाउंट खुला केलाय. महेंद्र तयार आहे. दरम्यान चेंडू पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज सागर. हाही फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकारताच येईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळाली आहे. एक पहिल्या षटकाची गोलंदाजी करत असताना गोलंदाज सागर थोडासा महाग ठरला. आता एक षटकार आला. या षटकामध्ये 8 धावा बिनबाद. 8 सावध सुरुवात देत असताना टीमला साहिल 11 आंबे टीम पण गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज पॉवर प्लेचं षटक कटलताना सागरला बघतोय आपण. पॉवर प्लेचं षटक आहे. हे षटक महत्वाचं आहे. कमीत कमी धावांचं फेकायचं होतं सागरला, मात्र सागर बॅकफुटवरती सध्याच्या घडीला एक षटकार आला. देवा तयार आहे. सागरचा दरम्यातील हा चेंडू ऑन साईडला. पॉवरफुल ऑन ड्राय. चेंडू बॉन्डलाईनच्या दिशेने आणि वाचवलाय. चेंडूला आतमध्ये आणला गेलाय, मात्र चेंडू तोपर्यंत टिकून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
चौकार रोखला होता मात्र चौकार थांबू शकला नाहीये. चौकार नक्कीच पाहायला मिळाला आपल्याला. चांगला फटका टोकलाय देवाने. ऑन ड्राय पॉवरफुल होता हाही चेंडू. शॉट एक्स्ट्रा कबरला क्षेत्ररक्षक आहे दूरवरनं थांबवलं गेलं चेंडूला. तोपर्यंत धाव मिळतो एक. षटक थोडासा महाग होतोय. आतापर्यंत 13 धावा धावबेळकावरती आपण बघतो. अंतिम चेंडूचा जिथे खेळ शिल्लक आहे. कोणताही अतिरिक्त चेंडू मागतो फेकला नाहीये गोलंदाजी करत असताना गोलंदाज सागरने. डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा म्हणजे लेफ्ट हँडर आणि राईट हँडर फलंदाज बॅट्समन असले की तुम्हाला मात्र फील्ड सेट करावे लागतो. प्रत्येक चेंडूवरती वेगळे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतो. आणि हेच करत असताना इथे मॅचमध्ये सध्याच्या घडीला पहिल्या षटकातील अंतिम चेंडू फेकताना सागर तयार आहे. पॅव्हलियनकडून सागरचा हा अंतिम चेंडू. अंतिम चेंडू चांगला आहे. प्रचंड वेगावरती विश्वास आहे आणि वेगावरती स्वार गोलंदाज ठरला. इथे यश आलंय हा चेंडू फेकायला. षटक संपलाय. पहिला षटकाखेरीस 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. डीजे आपला होम ग्राउंडचा अनुभव आहे. महेंद्र हा धाडकी खेळाडू घातकी खेळाडू पण बघितलाय. मागच्या रविवारी झालेल्या IPL मध्ये हा खेळाडू चांगला खेळत होता. खूप सारी फलंदाजी केली होती. दमदार खेळ. अंतिम सामन्यामध्ये मात्र सेमीफायनलमध्ये टीम परास्त झाली होती. मात्र साखळीतल्या सर्वच मॅचेस जिंकल्या होत्या त्यांनी. 3 पैकी 3 सामने जिंकले होते. ते महेंद्रनी खूप चांगली फलंदाजी केली होती. तोच महेंद्र तयार आहे. यावेळेस अमोलचा चेंडू पाहावं लागेल. हा चेंडू ऑफसाईड ऑफ स्टंपच्या बाहेर झालाय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. यावेळेस मात्र योगेशने खराब दर्शवला या चेंडूला. व्हाईट बॉल. धाव मिळतो एक. धाव एका धावेने धावफलक नक्कीच पुढे सरकेल. आपण जर विचार केला तर मात्र या दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना अमोल जिथे गोलंदाजी करतोय अमोलने खराब चेंडू फेकलाय. अमोलचा दरम्यान चेंडू पुन्हा एकदा महेंद्रसाठी. महेंद्र तयार आहे. महेंद्र त्या घरंगळत क्षेत्ररक्षक आहे. धावबाची दाट शक्यता. बिग विकेट डाऊन. इथे मात्र सॅक्रिफाईस केली. सांघिक यश मिळतोय. मैदान सोडावं लागेल. महेंद्र मैदानाच्या बाहेर. लागलेला दे धक्का टीम साहिल रंबेलला पहिला महेंद्रच्या रूपात.
हा ही संघ चांगला आहे. मागील 6-7 सीझन गाजवली या टीमने. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. बॅटिश लॉंग ऑनचा चेंडूला उचल तर फेकणार, तोपर्यंत धाव मिळतो एक. अमोल चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी आतापर्यंत. 18 धाबा धाव बेळकावरती. टीम सायली अंबे संघ देखील या मॅचमध्ये 50 धावा बनवाव्या लागतील, कारण अमोल आणि सागर हे घातकी फलंदाज आहेत टीमसाठी. हा ही चेंडू सन्मानजनक खेळून काढलाय. दूरवर क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहायचं आहे. नकार आहे पुन्हा एकदा मच्छिंद्रचं. मला वाटतं काही चेंडू अजूनही शिल्लक असतील षटकातील. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 19 धावा बघतोय धाव बेळकावरती. टीम साहिलेले अंबे संघाला चांगली धावसंख्या सेट करावा लागेल. एक सामना जिंकला अंबे संघाच्या. 2 संघ खेळतात या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात. हा ही चेंडू रिव्हर्स अटॅक करलाय. फटका इथे फसतोय, मात्र पायचीत बाद नसेल. सफल षटक आलंय टीम पाकड्याच्या पडा संघाच्या दृष्टिकोनातून अमोलचं. या षटकामध्ये धावा आल्या एकंदरीत 6 आणि षटकाची झाली सांगता 2 षटका नखेरीस 19 वरती 1. सोमनाथ तलाय तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहू शकतोय. वेगवान गोलंदाज आहे आणि टीममध्ये सातत्याने सलग 8 ते 10 सीझन खेळलेला खेळाडू. ओद विकेटनं तयार आहे. याच्यात अमोलने राऊंड विकेट फेकला. चेंडू प्रचंड वेग आहे. मी म्हटलंय या खेळाडूकडे, या गोलंदाजाकडे वेग भन्नाट आहे. वेगावरती स्वार आहे या गोलंदाज. स्वतःचा आत्मविश्वास बरंचसं काही सांगत असतो. मात्र खेळत असताना मात्र एकंदरीत स्वतःच्या आत्मविश्वासावर निर्भर राहा आणि स्वतःचा आत्मविश्वास तुम्हाला बरंचसं काही देऊ शकतो आणि हे मात्र प्राप्त करण्याची तुम्हाला सिद्ध प्राप्ती करावी लागेल. हाही चेंडू फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. झेल अंतिम मोमेंटला सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायचा आहे का. जीवनदान लाभले देवाला. टीम साहिल 11 अंबे थोडेसे बॅकफुटवरती आले आहे. सगळी गोलंदाजी करत असताना टीम पाकड्याच्या पडा संघाचे गोलंदाज अमोलने चांगली गोलंदाजी. दुसरं षटक खूप चांगलं आलं अमोलचं 6 धावांचं आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज सोमनाथ देखील चांगली गोलंदाजी करतो. पहिले 2 चेंडू सोमनाथचे चांगले आले टीमसाठी. सोमनाथ ओव्हर विकेट पॅव्हलियन एंड करून तयार आहे. पहिला चेंडू. हा चेंडू आसमानी टोला. खूप मोठा लांबलचक षटकार. चेंडू बॉन्डलाच्या बाहेर गेला.
तर दुसऱ्या फेरीसाठी लकी ड्रॉचं इथे कार्यक्रम केलं जाईल. हा ही चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता बनू शकतो, नकारता येणार नाहीये. झेल सुटलाय, चेंडू सीमारेषेच्या दिशेने, चेंडू अचानक थांबलाय आणि चौकार आहे. चौकार आहे, बाहेर पाय गेलाय क्षेत्ररक्षकाचा आणि इथे आली आहे चौकार. चिंद्रचा हा झेल स्वीकारायला हवा होता, मात्र झेल सुटलाय, मिळाला इथे मच्छिंद्रला चौकार. धावपळ 4 पुढे सरकत असणार 39 39 धाबा धाव पुस्तकावरती आपण बघतोय. शेवटचं षटक हाताळताना गोलंदाजी मार्क मध्ये प्रतीकचा पुढील चेंडू. हा चेंडू वेगावरती स्वार आहे, चेंडू चांगला आहे, चेंडू इष्टीमागे डॉट बॉल आणि हे चेंडू फेकावं लागतील. हे झेल होतं, मात्र मी म्हटले नवीन बरेचसे खेळाडू आहेत टीम पाकड्याच्या संघामध्ये, बरेचसे नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. नवीन खेळाडू खेळत असताना मॅच टुर्नामेंट अनुभव कमी असल्याचा आपल्याला दिसतो आणि तिथे झेल सुटला आणि चेंडूही चौकार पाहायला मिळाला. तर तिथे 2 धावा थांबल्या असत्या. तयार आहे मच्छिंद्र, एक षटका ठोकलाय मच्छिंद्राने. हा ही चेंडू चांगला आहे, खोळात टाकलेला चेंडू, क्षेत्ररक्षक दूरवरनं अमोलाला थोडंसं फंबल झालंय, दुसऱ्या धावेसाठी नकारत असताना यावेळेस मात्र 40 धावा आपण बघतोय धावपळीवरती. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना प्रतीकने आतापर्यंत 3 चेंडू फेकल्यात, अजूनही 3 चेंडू फेकायचे आहेत प्रतीकला. 50 धावा 50+ धाबेने साहिल इलेव्हन संघ या मॅचमध्ये वापसी करू शकतो, यात कोणतीही शंका नाही आहे. मात्र अजूनही आघाडीचा खेळाडू देवा तयार आहे. देवा झाला इथे बीट, डायरेक्ट हिट दिली जाईल का पाहायची आहे, नकार आहे डायरेक्ट हिटला. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक चेंडूला अडवणार हा प्रश्न असतो, त्यासाठी नकारले. यावेळेस मात्र गोलंदाजी करत असताना प्रतीकही चांगला गोलंदाज आहे, अनुभव भरपूर आहे या खेळाडूकडे. आणि या दरम्यान उत्तम साळवे आणि अशोक साळवे दोन्ही मारेबाराचं शुभागमन मंचावरती या मस्त वेलकम. दुपारच्या सत्रामध्ये श्री मळंगड चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू फटका चांगला आहे, नो मॅन्सला पडल्यानंतर चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, थांबवलाय, चेंडूला उचलला फेकला, तो पण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि दुसरी धाव. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक खराब झालंय आणि तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल आणि तिसऱ्या धाब्यासाठी पाहावं लागेल. हा म्हणताना 3 धाबा, तिथे 1 होते तिथे 3 धाबा कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं आहे, मात्र क्षेत्ररक्षण खराब आहे. टीमचं खराब चेंडू फेकी सीमारेषेवरनं क्षेत्ररक्षकाची. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक ही चांगले नव्हते. एकंदरीत धावसंख्या 3 पुढे सरकत असताना 44 धाबा आपण बघतोय धावबळकावरती. निर्णायक अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल, फटका चांगला आहे, बाकू पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती, चेंडूला उचलणार, तो दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धाबा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. सांघिक 4 षटकांचा इथे खेळ संपला आणि 46 धावा उभारल्यात आणि 47 धावांचं लक्ष असेल टीम पाकड्याच्या बडा संघासमोर साहिल इलेव्हन संघाने ठेवलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण ऐकूया लंच इनिंग ब्रेकमध्ये नक्कीच लकी ड्रॉ करला जाईल. 4 कर्णधार विजेते कॅप्टन सांगायचे आहेत आपल्याला. आतापर्यंत आंबे, अशोक साळवे आणि उत्तम साळवे यांचा इथे सन्मान केला जाईल लगेचच मंचावरती आमचे, आणि लकी ड्रॉ केला जाईल. विजेते संघ आहेत, पहिला संघ आहे आयोजक आंबे टीम. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे होतोय मान्यवरांचा सन्मान. आणि नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला लगेच लंच चिठ्ठ्या काढायच्या आहेत ना.
4 टीमचे कॅप्टन. टीम आंबे, त्याच्यानंतर टीम आहे अंबे, नेवालीपाडा, खरड आणि आशिष म्हात्रे. आशिष म्हात्रे आपण समालोचन कक्ष संपर्क साधायचा आहे आपल्याला. इथे उदय पवार आमंत्रित, चिंचोली. 4 टीमचे कॅप्टन इथे यायचे आहेत. आशिष म्हात्रे आपण देखील संभाषण कक्षामध्ये या. चार कॅप्टन इथे लकी ड्रॉ केला जाईल आणि विजेता संघाचा असेल. 4 टीमचे कॅप्टन नेवालीपाडा, चिंचोली, खरड आणि आंबे. मोरिया 11 आंबे. बॉल द्या, बॉल. सत्तेचाळीस धावांचं लक्ष आहे टीम पाकड्याच्या बडा संघासमोर. आशिष म्हात्रे पण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. खरड संघाचा देखील खेळाडू आलेला आहे. प्रत्येक टीमचा खेळाडू याचा विजेता संघ. मोरिया 11 आंबे, खरड, चिंचोली, नेवालीपाडा आणि त्याच्यानंतर एक विजेता संघ असेल. या मॅच मध्ये जो संघ सामना जिंकेल तो. मॅच स्टार्ट करा, गेम ऑन करायचे. जसं वेळ घेऊ नका, वेळ महत्वाची आहे. दोन्ही टीमला मी इथे सूचना देतो, 2 वेळ भरपूर महत्वाची आहे. आकाशला बघतोय आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना. ऑन स्ट्राईक अमोल फराट, नॉन स्ट्राईक यांना पण सागर फराट. ही आघाडीची जोडी टीमची मैदानावरती उतरली आहे. गेम ऑन करायचे. नेक्स्ट प्ले. चार टीमचे 4 कॅप्टन आले का. मोरिया 11 आंबे, आदर्श क्रिकेट संघ खरड, गावदेवी चिंचोली, त्याच्यानंतर जय हनुमान नेवालीपाडा आणि याच्यानंतर विजेता संघ. गेम ऑन करा पंच योगेश कुंभारकर. तर मी ते चेंडू पुन्हा एकदा पहिला चेंडू आकाशचा बागफुट लावून खेळायचा होता. चेंडू चांगला आहे का पाहावं लागेल आणि हा डॉट बॉल येतोय. 47 लक्ष आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 10, 12, 13 धावा बनवायच्या आहेत. आशिष म्हात्रे आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. आला का. मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये लक्ष खूप मोठं आहे टीमच्या समोर विरोधात खेळत असताना. पहिला चेंडू बीट झाल्यानंतर बॅकफुट लावून फटका चांगला आहे अमोल फराटचा. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. चेंडू हा म्हणताना बॉन्डलाईनच्या बाहेर. अमोलच्या बॅटनं पहिला चौकार. विजेत्या संघाला इथे बाय आहे पहा. संधी आहे. मॅच लागतील. नेक्स्ट मॅच बनवा लगेच. चिठ्ठी द्या ना. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. नेवालीपाडा आणि चिंचोली यांच्यामधील पहिली लढत होईल. सेकंड आणि पहिला मॅच. फटका चांगला आहे हाही अमोलचा. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने हाही ट्रॅव्हल झालाय आणि हाही चेंडू येतोय बॉन्डलाईनच्या बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. अमोल फराट ऑन फायर. पहिला मॅच चिंचोली आणि नेवालीपाडा. दुसरा मॅच आणि विजेत्या टीमला इथे बाय मिळाली आहे. लक्ष असू द्या.
खेळाडू तयार आहे. तर पुढील चेंडू फटका चांगला आहे. अमोल फेरचा शॉट एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउटचा चेंडू लगातारचा तिसरा चौकार ठोकत असताना अमोल फराट मॅग्निफिसंट बॅटिंग. लगातारच्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगली फलंदाजी करत असताना टीम अमोल आपल्या संघासाठी टीम श्री गणेश क्रिकेट संघ बागड्याचा बडा. आणि इथे मात्र मॅचला लक्ष मोठं आहे. 47 धावांचं पहिल्या षटकात फलंदाजी करताना एकंदरीत 3 चौकार आल्यात आकाशा विरोधात. हाई चेंडू डाऊन शॉट ऑन पूल खूप मोठा टोला चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर गेला. षटकार साठी यायचंय टॉस के बॉक्स मध्ये. हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक समोर आहे. डायरेक्ट हिटनं फलंदाज बाद होईल. बिग विकेट डाऊन. अमोल इथे पॅव्हलियनच्या रस्त्याला काही गरज होती काय धावेची. सागरला ही धावेसाठी कॉलच करायचं नव्हतं आणि इथे अमोलला मैदान सोडावं लागेल. लागलेला दे धक्का टीमला. 18 वरती पहिला अमोल बाद. षटक पहिला संपला. षटकाखेरीस 1 बाद 18 धावा. मोरिया 11 आंबेच्या विरोधात खरं टीमचा कॅप्टन यायचा आहे. लगेच नाणेफेक केली जाईल आपली. नेक्स्ट मॅच आपली आहे. खरं टीमचा कॅप्टन यायचा आहे पण नाणेफेकीसाठी. इथे मात्र धक्का लागलाय. काही गरज होती का मात्र अशा परिस्थितीला बॅट्समन बाद झाल्यानंतर सागरने धोका पत्कारलाय. खऱ्या अर्थाने अमोलने टीमचं डाव सावरलं होतं 18 वरती. आता मात्र इथनं अजूनही 29 धावांची गरज आहे. 47चं लक्ष आहे टीम समोर. नवीन बॅट्समन मैदानावरती आलाय किरण. चला टाइमपास करू नका आयोजक आंबे टीम. अठरा वरती अमोल चांगला खेळत होता तो बाद झालाय. हा चेंडू हा वेगावरती स्वार आहे गोलंदाज. इथे मात्र चेंडू आलाय डॉट बॉल. डायरेक्ट हिट दिली होती गोलंदाजी करत असणाऱ्या गोलंदाज आकाशने. यश मिळाले टीमला. इथे मात्र गोलंदाज तयार आहे. पण बघितलं गेलं तरी मॅच चांगली पाहायला मिळतो आपल्याला. आतापर्यंतचा खेळ चांगला राहिलाय. एक बॅट्समन आउट झालाय. करणचा हाई चेंडू बॅटचा कडा घेऊन झेलची शक्यता आहे. दुसऱ्या अटेंडने झेल टिपला गेलाय. संपलाय फलंदाजा खेळ. लागलेला दे धक्का टीमला दुसरा. टीम खरडणे ते नाणेफेकी जिंकले. तर आपण निर्णय द्यायचा आहे. टॉस जिंकल्यानंतर बॅट फर्स्ट बॉल फर्स्ट. चालेल चालेल निर्णय देतील ते. मात्र इथे बॅट्समन बाद झाल्यानंतर नवीन खेळ सोमनाथ आलाय. संघ अडचणीत आलाय.
हा बॅकपटवरती होती टीम साई लिलिवन आंबे. कमबॅक केलंय. हाही झेल टिपताना आणखी एक देता का एका तू शर मयाया ही विनाशकाळ विपरीत बुद्धी सागर फराडला सुचली होती आणि ती मात्र कुठेतरी दुर्दैवी ठरत असताना टीमला आणखी एक बॅट्समन आउट. एकामागे एक तिसरा गडी गारत टीमचा. या षटकात कोणती धाव आली नाहीये. 4 डॉट बॉल पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाजी करत असताना. करण हा चेंडू पाहावा लागेल. हा चेंडू अंपायर सिग्नल दॅट इज व्हाईट बॉल. पंचांशी वाद घालू नका. व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. निर्णय शेवटचा आला. व्हाईट बॉलने एक धाव मिळाली आहे टीमला. कशी का होईने मध्ये कुठेतरी धाव जोडली गेली. 18 वरतीचे 3 लगातार बाद झालेले. तिथे अतिरिक्त स्वरूपात मिळालेली एक धाव. 19 होतात धावा धाव बिळकावरती. अजूनही भरपूर धावांचं लक्ष भरपूर मोठं आहे टीमच्या विरोधात खेळत असताना. हा फटका चांगला आहे. दूरवर क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल झालं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का पाहायचं आहे. दुसऱ्या धाब्यासाठी पुढे सरकलाय आणि इथे 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धाब्याने धावपळक पुढे सरकत असताना चला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. करण मॅच खूप टाईट पाहायला मिळेल आपल्याला. ही रुपेश भगत चांगली फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. 2 धावा आल्यात त्याच्या बॅटमधून महत्त्वाच्या आहेत. चला जास्त बेल घेऊ नका. आयोजक टीम या मॅचमध्ये खेळत असताना अजूनही 13 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स पाहायला मिळतोय. मॅच संपला नाहीये. गोलंदाज करणचा हा चेंडू हो सन्मानजनक खेळून काढला चेंडूला. बॅकपॉईंटच्या दिशेने दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का पाहायचा आहे. दुसऱ्या धाब्यासाठी यावेळेस मात्र नकार आहे. यावेळेस मात्र चांगलं षटक आलं. या षटकात एक फक्त आणि फक्त धावा आल्या 4. षटके संपली 2. अजूनही 12 चेंडू 25 धावांची गरज. मॅच रफ अँड टफ फायटिंग मॅच चालू आहे सध्याच्या घडीला मैदानावरून. खेळाडूला पाणी द्या. आपण चेतन भाग्यवंत स्कोरिंग साठी आणि विनंती असेल पण या समोरच्या कक्षामध्ये एकंदरीत विचार केला तर मॅच खूप चांगली पाहायला मिळतो. प्रेक्षकाने लढत येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 25 धावांचं रक्षण करत असताना गोलंदाजीचं भार सांभाळत असताना गोलंदाजीच्या कगारवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कमान सांभाळताना बॉलर
पवनवरती भरोसा दाखवलाय. रुपेश भगत ऑन स्ट्राईक आहे. रुपेश भगतने चांगली आतापर्यंत फलंदाजी केली आहे मी तर म्हणेन, कारण जे फलंदाज बाद होते तो क्रम कुठेतरी थांबवला आणि एकंदरीत जो अडखळलेला होता धावपळकीचा आकडा होता त्याला देखील कुठेतरी पुढे पास आउट करत असताना रुपेश तयार आहेत. येणार सागर फराड आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाही, मला वाटतं आघाडीला आलाय, कोणताही चेंडू खेळला नाही. 2 षटके तिथे संपली गेलेत. गोलंदाज तयार आहे. आकाशचा पहिला चेंडू डिफेन्स खेळत असताना आणि हेच काम करण्यासाठी या खेळाडूला इथे पाठवले गेले. तोपर्यंत धाव मिळतोय एकापेक्षा जास्त काही नाही आहे अजूनही या षटकात. सागरला मात्र आक्रमण करावं लागेल. 1-2 मोठे टोले आले तर टीम पागडापाडा मॅचमध्ये येऊ शकतो. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. मॅच रफ अँड टफ स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगली लढत ही मैदानावरती प्रेक्षकाने लढत आपल्याला पाहायला मिळतो. मॅच चांगला आहे. गोलंदाज तयार आहे. आकाश दरम्यातील पुढील चेंडू पवन डाऊन दी ग्राउंड. मी म्हटलं गेलंय सागर फराड खेळाडू चांगला आहे. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बॉटलांच्या बाहेर. षटकार. सागरवरती विश्वास आहे आणि विश्वास पात्र फलंदाजी करत असताना टीमसाठी पहिल्याच चेंडूवरचा सामना करत असताना 2 षटके त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती. मात्र जशी स्ट्राईक एंडला आलाय तसा पहिल्या चेंडूवरती चेंडूला फेकून दिलाय बंडलांच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आलाय सागरच्या बॅटमधून. मॅच चांगली पाहायला मिळतोय. प्रेक्षक या मॅचला मात्र एन्जॉय करतात. मात्र आकाशला कमबॅक करावं लागेल. षटकार आलाय. या षटकामध्ये धावपळ 6 ने पुढे सरकत असताना आपण धावांचा विचार केला तर एकंदरीत 29 धावा. 10 चेंडू 18 अजूनही गरज आहे. हा चेंडू अंपायर सिग्नल नो बॉल. खराब चेंडू आहे. अति टॉस झालाय. वाईट बॉल आहे. लक्ष असू दे वाईट बॉल आहे. 1 धाव आणखी मिळेल. अजूनही 17ची गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 10. या षटकातील 4 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत फलंदाजी करत असणाऱ्या टीमसाठी आणि तेच संरक्षण करायचं आहे धावांचं. फलंदाज तयार आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा. फटका चांगला आहे आणि हा कॅच मॅचचा टर्निंग पॉइंट. कॅच तर पाहावं लागेल. नाहीये कॅच सुटलाय का पाहायचा. सुटलाय कॅच. टप्प्याने घेतलाय कॅच. मिळेल ना. धावेला नकार आहे. धावेला नकारत असताना सागरला मात्र या षटकात 1-2 टोले शोधावे लागतील. मॅच आपल्या बाजूने झुकवायची असेल तर. अजूनही मॅच चांगल्या स्थितीमध्ये आहे. मॅच बॅलन्स पाहायला मिळतो. हा फटका चांगला आहे. बॅकफुट बॉलच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवर सरकलाय. चेंडूला उचलण्यापेक्षा पण दुसऱ्या धाब्यात रेंजरांमध्ये धावत असताना 2 धाबा कंप्लीट आहेत आणि या 2 धाब्याने धावपळक पुढे सरकेल. अजूनही मॅच फायटिंग पाहायला मिळतोय आपल्याला. मॅच खूप चांगली पाहायला भेटते. मात्र या षटकात अमोलला 1 षटका ठोकावं लागेल. हे असे घरंगळत फटके मारले तर मॅच बनणार नाहीये टीमसाठी. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. इथनं 8 आणि धावा बनवायच्या आहेत त्या एकंदरीत 15 धावा. म्हणजे या षटकात एखादा मोठा फटका आला तर निर्णायक षटकामध्ये तुम्ही षटकार 9 धावा बनवू शकता. मॅच चांगल्या स्थितीत. मॅच आपण चांगल्या स्थितीत बघतोय. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आहे. खरड बनाब मोरिया 11 अंबे. हा चेंडू खोदून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल यात हरकत नाहीये आणि तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा. दुसऱ्या धावेसाठी बॅट्समन आउट. धाव मिळेल फक्त आणि फक्त 1.
शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. 7-14चं समीकरण वाचलंय. मात्र इथनं स्ट्राईक आपल्याकडून ठेवणार. अंतिम षटकामध्ये प्रयत्न करणार की या चेंडूला मोठा बनवणार, कारण धावा आणि चेंडू यांचा डिफरन्स जास्त असला की तुम्हाला त्या धावा कठीण ठरतायत. मात्र सागरला या चेंडूवरती मोठा टोला ठोकावं लागेल, कारण अजूनही 7 मध्ये 14 बनवायच्या. मॅच खूप चांगली पाहायला मिळतो. प्रेक्षकांनी लढत. हा चेंडू आकाशा आणि हा चेंडू सीमारेषेवरती गेला आहे आणि तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट केली गेली. षटके संपली एकंदरीत 3 आणि 3 षटकांची जरी सांगत अंतिम 6 मध्ये 13ची गरज आहे. तोपर्यंत वाजवा एकदा डीजे. आणि नक्कीच आपण इथे मात्र 6 मध्ये 13 धावांचं रक्षण करण्यासाठी गोलंदाज आला. अंतिम टप्प्यामधला गोलंदाज नयन भाग्यवंत आपण बघतोय. खालापूर प्रीमियर लीग मध्ये आम्ही खेळाडू बघितला होता. हा चेंडू घरंगळत आलाय. गोळीच्या वेगाने कव्हर पॉइंट लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. काय फटका होता. चमाट. क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन करत असताना अजूनही 5 मध्ये धावा भरपूर मोठ्या आहेत आणि फटका डाऊन दी ग्राउंडचा गुडघा टेकून चेंडू बॉन्ड लाईनच्या फेकून दिलाय. षटकार. एकंदरीत पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा आल्या 10 आणि मात्र धावा जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. मात्र फटका खूप ताकदवार ठोकताना आपण बघितला. फलंदाज लगेच नेक्स्ट मॅच मध्ये तयार राहायचं. खरड पण मोरिया 11 आंबे आदर्श क्रिकेट संघ खरड निर्णय येणार त्यांचा. हा फटका बसतो की आणि मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर आणि मॅचचा शिल्पकार ठरेल, कारण गोलंदाजी चांगली केली होती सागर फराडने. लगेच यायचं आहे मेन ऑफ द मॅच. टीम खरड आपला निर्णय कळवायचा आहे. उतरा. फिल्डिंग असेल तर उतरा मैदानावरती. लगेच उतरायचं आहे आणि यायचं सागर फराड आपला मेन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. आपण 26 धावांची बहारदार खेळी टीम साठी साकारत असताना मेन ऑफ द मॅचचा किताब सागर फराडच्या नावे सेकंड करायचे. दोन्ही टीम आयोजक टीमला बीट करत असताना